सगळ्यांना ती एनलाइटन आपण Sure. करूया ह्या सगळ्या Yeah. चर्चेमधनं. Yes. व्यंकटेश सर. Thank you very much, Sachin sir. Very good evening, everyone. Good evening, sir. Good evening, Very sir. good. Very good. Good evening. Good evening, sir. Very good evening. Very good evening. So, Sachin सरांनी ऑलरेडी फाउंडेशन ले केलं, सांगून व्यवस्थापन हा शब्द वापरून. सो आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. पण पुढचे 4 दिवस विश्वास करा, गॅरंटी देतो तुमचं लाईफ चेंज करेल. हे पुढचे 4 दिवस. We have reached a stage where all those who are seriously thinking of starting their business will come to know what exactly drives business. आणि तुमच्यामध्ये चौथ्या दिवशी संपल्यानंतर एखाद्या एक्सटेंड झालं तर त्या दिवशी तुम्हीच लोक सांगणार की एक्सटेंड करा. ही खात्री आहे मला. प्रत्येकाच्या डोक्यात किडा घुसलेला असेल आणि एक विश्वास आला असेल, कॉन्फिडन्स, की आय कॅन हा शब्द तुमच्या तोंडातनं ऐकायला मिळेल. हे जे पुढचे 4 ते एकही सेशन मिस करू नका, कारण हे लिंक्ड सेशन आहेत. मी एकदम हेवी डोस देणार नाही, म्हणून तुकडा तुकडा करून त्याला तुमच्या बरोबर मांडणार आहे. ते मांडायच्या आधी, बिफोर आय रिअली talk about that, I just want to have a recap, which already Sachin sir has done. Few questions, as usual, my habit of asking. प्रत्येकाला 5 steps of starting business सबको याद हैं? हाँ या ना में जवाब. Yes, sir. एक आया जवाब. चलिए, वैशाली ने चैट Yes. Yes, sir. Okay. So who can tell all those 5 steps quickly? Take a lead. Individual, do homework, evaluate opportunities, action the plan, start execution. Excellent, Purvi. Well done. Well done. You are one step closer to becoming entrepreneur because you took the initiative. Excellent, Purvi. Very good. So 5 steps you all know. We have already covered the first part of idea generation. Then we covered how to do the homework. I also talked. Then the other day, Ranjit sir gave a wonderful insight and also got things done from you by how to actually search data. And we really went into census and looked into the data, ascertained. So a great insight was given. So now we are reaching at the very critical stage called evaluate opportunity. आपण त्या स्टेजवर आलोय की where we are now actually saying opportunity actually असते काय. So what is opportunity according to you all? तुमच्या मते बिझनेसच्या दृष्टीने, now you all are thinking of business. So तुमच्या दृष्टीने what is opportunity? स्विच ऑन यू आपला अनम्यूट करा आणि उत्तर द्या. अनम्यूट करायचं आणि बोलायचं क्विकली. सर, प्रॉब्लेम सोल्युशन. Problem solution. Tejas. हाँ, yeah, I Sir, heard problem Tejas. solution is a opportunity, sir. Okay, but I want to actual opportunity कशाला म्हणतात ते समजायचं from business angle. Good एखाद्या answer, गोष्टीची Tejas. कमतरता. हाँ, sorry. एखाद्या गोष्टीची कमतरता, उणीव. Okay. एनिवे, जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला भरपूर कव्हर करायचं आहे. हे 4 जे सेशन आहेत दे आर लाईफ चेंजर. त्यामुळे मी क्विकली जाईन. दोघांनी उत्तर दिलं, चांगलं आहे. माझ्या मते व्हेन वी आर टॉकिंग अबाउट बिजनेस अपॉर्चुनिटीज, क्या यदि मैं ये जो बिजनेस सोच रहा हूं ये करूं तो पैसा कमाऊंगा की नहीं? पैसा इज माय अपॉर्चुनिटी. आपण बिझनेस कशासाठी करणार आहोत? किस लिए बिजनेस करने वाले हैं? क्विकली आंसर. आदमी बिजनेस किस लिए करता है?
पैसे कमावण्यासाठी. पैसा कमाने, एक ही ऑब्जेक्टिव है और कोई ऑब्जेक्टिव नहीं है. पहला ऑब्जेक्टिव है मुझे कमाना है. सो ये जो सेशन है इवैल्यूएट अपॉर्चुनिटी, ये क्या मैं यदि ये बिजनेस करूंगा तो कमाऊंगा कि नहीं कमाऊंगा, ये सेशन है. और जिसको ये सेशन समझ आ गया ठीक से, आपकी जिंदगी बदल गई. आपको चौथे या पांचवें दिन कॉन्फिडेंस आ गया रहेगा कि आई कैन, मैं अब कर सकता हूं ये चीज. बहुत लोगों को ये चीज मालूम नहीं है. सो हम आगे बढ़ते हैं. सो सबसे बड़ी चीज है अपॉर्चुनिटी, यानी क्या मैं पैसा कमाऊंगा. सो जब पैसा कमाने की बात आती है, सबसे इंपॉर्टेंट थिंग आज के डेट में उस पैसे पे कंट्रोल रखना. यदि पैसा आ रहा है तो मैं उसको किस तरह से ठीक से खर्च करूं, कशा प्रकारे त्याचा व्यवस्थित उपयोग करूं. हाउ आई कैन मेक ऑप्टिमम यूज ऑफ दैट मनी. सो लेट्स ऑल एज्यूम, सबको इंग्लिश समझ आती है ना? ऐसा कोई है जिसे इंग्लिश समझ है का? ओके, गुड. एक उत्तर आलं तरी आय विल गो विथ दॅट, कारण आय विल नॉट वेट. ओके. सो इम्पॉर्टंट आहे, आपल्याला जे काय पैसे आपण व्यवसायात मिळवणार आहोत, जो भी हमें मिलेगा, वॉट एवर वी विल मेक इन बिजनेस, वी नीड टू बी कीपिंग अ स्ट्रिक्ट कंट्रोल ओवर दैट. अनलेस वी डू दैट, बिजनेस विल नॉट सक्सीड. मालिक की उसके ऊपर पकड़ का होना बहुत जरूरी है. तो ये पकड़ आती कैसे होगी? सो हम एक काम करते हैं, समझ लीजिए आपका घर भी एक बिजनेस है. आपके घर में भी कहीं ना कहीं से पैसे आते हैं और कहीं ना कहीं पैसे जाते हैं. सो पहले हम बात करते हैं पैसे जाने की, जाणारे पैशांबद्दल. सो 2 मिनिटं घ्या आणि आउट करा की घरात कशा कशावर पैसे खर्च होतात. खर्च, सो एक्सपेन्सेस इन इंग्लिश. कशा कशावर खर्च होतात. सम पीपल कॅन इवन स्टार्ट पुटिंग इन चॅट. ज्यांना लिहायची कंटाळा येत असेल त्यांनी मोटर बाईक. हा लिहा लिहा लिहा, बोलू नका. व्हेन आय से लिहा तेव्हा लिहायचं, जेव्हा बोला म्हणतो तेव्हा बोलायचं. इवन चॅट मध्ये टाकू शकता तुम्ही. ग्रॉसरी, हेल्थ केअर, रिचार्ज मोस्ट इम्पॉर्टंट, ईटिंग आउट, डायनिंग आउट, इलेक्ट्रिसिटी बिल. एक्सक्यूज मी सर, थोडं मला परत सांगता का क्वेश्चन, कारण की थोडं रेंजचा प्रॉब्लेम होता. ओके. तुमच्या घरी पण काही ना काही गोष्टींवर पैसे खर्च होतात ना पूर्वी? येस सर. ओके. ते जस्ट लिस्ट बनवा, कशा कशावर तुमच्या घरी पैसे खर्च होतात. सिंपल. कळलं? येस सर. ओके, डू इट. कॉलेज फीस, क्लोथिंग, एज्युकेशन, जे काय चॅट मध्ये येतोय ते मी बोलतोय. एंटरटेनमेंट, हॉस्पिटल, केबल, ट्रॅव्हलिंग, फ्युएल, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, फार्मिंग. कोणीतरी EMI पण लिहिलंय. आय विल कम बॅक टू दॅट. येस, भाडे, रेंट, फंक्शन्स, सेलिब्रेशन्स, इन्शुरन्स, स्मार्टफोन्स, टॅक्सेस. गॅस सिलेंडर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप इट अप. आय थिंक छान लिस्ट झाली. कन्स्ट्रक्शन, रोहित पाटीलनी परत लिहिलं आहे. लोन्स, EMI. ओके, ग्रेट. आय थिंक छान लिस्ट झाली आहे. सो जर तुम्ही अजून विचार, फंड्स अँड शेअर्स, इन्व्हेस्टमेंट.
सो बरेच लोक ही जी लिस्ट आहे खूप कामाला येते आणि अजून विचार करत राहिला तर अजून काय काय एक्सपेन्सेस ऍड होत जाईल. ते असं म्हणतो आपण बरेच वेळेला खर्च जे आहेत ते भरपूर आहेत. लिस्ट बनवायला गेलं की हनुमान की पूछ सारखं, रामायण मधले हनुमान की पूछ सारखे वाढतच जातात. या खर्च करण्यासाठी आपल्याकडे कुठून तरी पैसे यायला पाहिजे. न्यूजपेपर ते पण कुठून तरी पैसे यायला पाहिजे. घराकडे बघू नका, व्यवसायाच्या दृष्टीने विचार करा की व्यवसायामध्ये कशा कशा प्रकारे पैसे येऊ शकतात. बिजनेस में कारणों से पैसे आ सकते हैं. लिस्ट आउट दॅट. आणि त्यानंतर एकेकाला विचारीन, डोंट पुट इट इन द चॅट. हा, एकाने सांगितलं येस, व्हेरी परफेक्ट. बाकी कोणी चॅट मध्ये टाकू नका. बिकॉज देर इज समथिंग डिफरंट एज फार एज दिस पर्टिक्युलर क्वेश्चन इज कर. ओके, लिहिलत का? मी 2-4 नावं घेऊन त्यांना विचारतो, त्यांनी एक एकच सांगायचं. या सो सेजल संजय भोर, सांगा एक काय लिहिलं असेल ते तुम्ही. फ्रॉम ऍग्रिकल्चर. ओके, ऍग्रिकल्चर म्हणजे काय? ते भाग्येश, तुम्ही काय लिहिलत का? Hello, sir. हा, Sir, shares, bonds. ओके, शेअर्स अँड बॉन्ड्स. व्हेरी गुड भाग्येश, थँक्यू. प्रभाकर, काय सर? हा सॉरी, वांग. ओके. शुभम, शुभम, प्रोडक्शन ट्रेनिंग. हा सॉरी, प्रोडक्शन ट्रेनिंग टू व्हिजिटर. प्रोडक्शन ट्रेनिंग टू व्हिजिटर. येस सर. ओके, चालेल, लिहून ठेव. ओके, हा हा. वैशाली गवांडी, आपले मशिनरी रेंट वरती देऊन. व्हेरी गुड. रेंटिंग ऑफ मशीन्स, एक्सलंट. वैशाली, जागा पण म्हणजे मशीन आणि जागा हे पण आपण थोडीफार जी शेअर करू शकतो की रेंट वर. व्हेरी गुड. सो रेंटल थ्रू मशीनरी और स्पेस रेंटल. व्हेरी गुड. आकांक्षा पवार, तुम्ही काही लिहिलंय का? सर मला क्वेश्चन परत सांगतान का? मग तुम्ही विचारत का नाही? शांत का बसलेलात? कळलं नाही म्हणून? सर मी डिस्कनेक्ट झालते. हा बेटा, डिस्कनेक्ट झालते, मला कळलं नाही. ओके. प्रश्न असा होता की व्यवसायात कशामुळे आणि कशा प्रकारे पैसे येऊ शकतात. एक कारण आहे की जेव्हा आपण आपल्या मालाची किंवा सेवेची विक्री करतो ते आपल्याला पैसे मिळतात. अजून कशामुळे व्यवसायात पैसे येऊ शकतात ते प्रश्न आहे. ते विचार करा, परत तुमच्याकडे येतो, विचारतो. योगेश मांडे, तुम्ही सांगा. हा सर. हा, मी म्हटलं की फूडचे जे प्रोडक्ट आपण बनवतो ना, तर ते सुद्धा सेल करून आपण पैसा मिळवू शकतो. मग तुम्ही ऐकत नव्हतात म्हणजे एवढा वेळ जेव्हा मी बोलतोय? हो सर, ऐकत होते. प्रोडक्टची विक्री झाली की ते सेल झालं, पण दुसरं काय कशामुळे पैसे येऊ शकतात? सर आपण शॉर्ट ट्रेनिंग सुद्धा देऊ शकतो ना या सगळ्या गोष्टीचा. ओके, चला, गुड. ट्रेनिंग, व्हेरी गुड रेश्मा, एक्सलंट. ओके, शाहबाज. सर आपला खर्च कमी करून. खर्च कमी करून पैसे येतात का? प्रोडक्शनचा खर्च कमी करून आपले पैसे उरवू शकतात. उरवायचं नाही विचारलं, येतात कसे विचारतोय मी. उरवायचे असेल तर कोणाला द्यायचेच नाही. ओके, अजून कोणाला लास्ट विचारतो, कोणाला तरी. एक सेकंड, लास्ट. रोहित पाटील, काही लिहिलंयत का? Selling companies patents or designs. Very good. Okay, Or selling of bank patents or business- copyright. Very good, business Rohit. bank loan. Excellent. Very good, excellent.
ओके, सो असे बरेच प्रकार आहेत. इट इज नॉट ओनली सेल्स, इट इज व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज. त्यामुळे पण व्यवसायात पैसे येतात. सर मी सांगू? हा सांगा. येस जगताप. Yes. जगताप. जो आपला हे जो असतो पॅकिंगचं जे मटेरियल जे आपण म्हणतो की स्क्रॅप, हे स्क्रॅप विकून सुद्धा आपल्याला भरपूर पैसे. सुपर्ब विशाल, सुपर्ब. सेल ऑफ स्क्रॅप, सुपर्ब, एक्सलंट, व्हेरी गुड. सो बरेच आले तुमच्याकडनं, चांगली गोष्ट आहे. ऍज आय सेड, आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त विचारत नाही, पण तुमच्या बरोबर आम्ही डेफिनेटली शेअर करू लिस्ट ऑफ ऍटलीस्ट 60 एक्सपेन्सेस की जे घरात पण होतात, व्यवसायात पण होतात. तसेच 30 days कम्स इन टू बिझनेस. एवढंच आहे, गरीबाचं पण आहे. काय येस तेजस, काहीतरी तुम्ही बोलत होता. हा सर, 1-2 लिस्ट होते, सांगू का सर? हा सांगा ना. हा सर, तर एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस नको मला, एक्सपेन्सेस नको मला. पैसे कसे येतात व्यवसायात त्याच्याबद्दल सांगा. जे सांगून झालंय ते सोडून. ओके सर. सर गोल्ड लोन, जे गोल्ड सर. ओके, लोन्स फ्रॉम बँक. ओके तेजस, अजून एक. सर गव्हर्नमेंट पॉलिसीज. सर मला ऐकू रेंट म्हणजे पैसे उधार देण्याबद्दल सर. ते लोन झालं ना ते. हा सर. पण पाठवून काय कोणतरी तुम्हाला काहीतरी सांगितलं, तुम्हाला कोणीतरी. गव्हर्नमेंट स्कीम्स सर, गव्हर्नमेंट स्कीम्स. गव्हर्नमेंट स्कीम्स कोणते? प्रथमेश. अच्छा प्रथमेश, येस, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि म्हणू शकतो आपण सबसिडी म्हणतो आपण त्याला, ते पण असू शकतो. व्हेरी गुड. वी विल शेअर विथ यू अ लिस्ट ऑफ 30 अँड सिमिलरली अ लिस्ट ऑफ 60 फॉर एक्सपेन्सेस. बरेच अजून गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पैसे येऊ शकतात, आणि ती लिस्ट बघता बघता तुमच्या डोक्यात अजून काय आलं की ज्याच्यामुळे पैसे येऊ शकतात, प्लीज आम्हाला ते सांगा. आमची लिस्ट ती वाढत गेली पाहिजे, सो दॅट मोर अँड मोर नॉलेज कॅन बी गिवन टू द पीपल. ओके, सो हे झालं पैसे यायचं आणि पैसे जाण्याचा. जसं मी सांगितलं, याचा व्यवस्थित कंट्रोल असायला हवा. तर मी तुम्हाला जे काय तुम्ही सांगितलं ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. त्याला तुमच्या नोटबुकवर पटकन नोट करून घ्या. काय करतेस? कॉपी केली? मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आणि तुम्ही ते तुमच्या नोटबुकवर नोट करा, म्हणजे मग आपल्याला एक छोटीशी प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी करता येईल. दिसतंय तुम्हाला स्क्रीन? हो सर. ओके, तुमच्या नोटबुकवर प्लीज नोट करा. त्यानंतर मी प्रश्न विचारेन. जेव्हा इथपर्यंत लिहून आपल्या 11 नंबर गव्हर्नमेंट सबसिडी केबल पर्यंत लिहून झालं की सांगा, मग स्क्रीन रोल करीन. मुद्दा म्हणून मी मोठे अक्षर ठेवले सो दॅट यू कॅन नोट डाऊन. And I will be again checking few of the people if they have made a note of this or not. लिहून झालं? हो किंवा नाही? लिख के हो गया क्या? नहीं हुआ? यस सर, हो गया. ओके, वेरी गुड. सो स्वप्निल बोरहाडे, दिखा दो आपने लिख लिया करके, एक बार वीडियो ऑन करके. स्वप्निल, हाँ लिहिलत का दाखवा. ओके, थँक यू स्वप्निल, वेल डन. भानुदास कोणतरी आहे तिकडे, प्लीज त्यांनी दाखवा. दिसते सर? नाही, तुम्ही व्हिडिओ ऑन नाही केलेत. भानुदास,
व्हिडिओ ऑन करून दाखवा ना प्लीज. हॅलो सर, मी भानुदास. हा सर ऍक्च्युली मी आता माझ्याकडे पेन अवेलेबल नसल्यामुळे मी स्क्रीनशॉट काढून घेतलाय त्याचा. पण भानुदास, असं सेशन मध्ये असं कसं बसू शकता तुम्ही विदाउट पेन अँड पॅड? ऍक्च्युली सर मी थोडा साईडला होतो. थोडंसंच साईडला होता ना, थोडासा हात पुढे केला असतं तर पेन मिळालं असतं. असं एक्सक्यूज द्यायचा नाही, मग शिकायला कसं मिळणार? स्क्रीनशॉट ठीक आहे, हाताला आणि माइंडला सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. माझा एक्सरसाइज कसा आहे, आमचा एक्सरसाइज कसा आहे की तुमच्या ब्रेन मध्ये गोष्टी घुसले पाहिजे. आम्ही लेक्चर मध्ये जात नाही, कारण लेक्चर काही कामाचे नसतात. इट्स ए एंटरप्रेन्योरशिप इज टोटली ऍक्शन. आणि जर ती ऍक्शन झाली नाही, येस थँक्यू स्वप्नील, तुम्ही दाखवलं, थँक्यू स्वप्नील. ओके भानुदास, असा एक्सक्यूज द्यायचा नाही पेन नाही म्हणून. ओके, अजून दुसऱ्यांना विचारूया. रहाणे, अक्षय रहाणे मला वाटतं. अक्षय रहाणे, हॅलो. रहाणे, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का माझा? रहाणे, तुम्ही उत्तर देत नाही आहात. तुम्हाला रिमूव्ह करू का सेशन मधून? ओके, लास्ट विचारूया. योगेश मांडे, लास्ट एकदा तुम्ही दाखवा. लिहिलेत का? सगळं नोट केलं का योगेश? योगेश मांडे, ते पण नाही आहेत काय आपल्या. एनिवे, सो मी असं अज्युम करतो सगळ्यांनी लिहून घेतलं असेल. तुम्ही लिहून घेतलं नसेल तर आय फील सॉरी की तुम्ही इकडे काहीतरी घेऊन जायला आलात आणि काहीतरी आम्ही इन्स्ट्रक्शन्स देतोय, तुम्हाला तयार करायचा प्रयत्न करतोय, आणि त्यात तुम्ही जर रिस्पॉन्ड करत नसाल, यू विल नॉट लर्न. वी आर ट्राइंग फॉर युअर सक्सेस. समवेअर यू आर प्लेइंग ए रोल वेअर बाय यू डोंट वॉन्ट टू बी सक्सेसफुल. सो असं होता कामा नये. मेक एन एफर्ट. एफर्ट केल्याशिवाय काहीही नाही. दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स इन बिझनेस. मेनी बिझनेसेस फेल्ड ओनली बिकॉज पीपल कुड नॉट कंट्रोल देअर मनी. म्हणून सांगितलं, हे 4-5 दिवस लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असणार. तुमचा सहभाग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून सांगतोय की हे लिहून घ्या, कारण हे पेपर तुम्हाला खूप कामाला येतील पुढे. तुम्ही जेवढा वेळ या पेपराकडे बघाल, प्रत्येक वेळेला आतून आवाज येईल, मैं कर सकता हूं, मैं कर सकता हूं, मी करू शकतो, ये आवाज आएगी. सो चलिए आगे बढ़ते हैं. सो तुम्ही बघितलं असेल, वरती हेडर टाकला गेलाय. लेफ्ट साइड मनी कमिंग इन आणि राइट साइड मनी गोइंग आउट. सो पहिलं मी तुम्हाला एक्सपेन्सेस बद्दल विचारलं की काय काय खर्च होतात, आणि ते या कॉलम मध्ये लिहिले गेले. या कॉलम मध्ये लिहिले गेले. का त्याला या कॉलम मध्ये लिहिलं नाही, कोण सांगू शकेल का? बी मध्ये का लिहिलं, ए मध्ये का लिहिलं नाही? कारण ती सेकंड स्टेज. सॉरी, कम बॅक अगेन स्वप्नील. कारण ती सेकंड स्टेज आहे सर. पहिल्या मनी अर्न होईल, नंतर स्पेंड होते. हाँ, वेरी गुड स्वप्निल. यस, पहले पैसा होना चाहिए तभी खर्च कर सकते. पैसा नहीं है तो कहां से खर्च करेंगे? वेरी गुड, वेरी गुड. इसके लिए इस साइड हमने जाने वाला पैसा लिखा और पहले आने वाला पैसा लिखा. प्रत्येक कंपनीत असंच काहीतरी पैशाला नोट केलं जातं. द रिकॉर्डिंग जे होतं प्रत्येक कंपनीत सर्वात इम्पॉर्टंट पुस्तक, कंपनी काय, घरात काय, बँक काय, एनी स्मॉल बिझनेस और एनी बिग बिझनेस,
पैशाचं रेकॉर्डिंग एक्झॅक्टली या प्रकारे होतो. ए कॉलम मध्ये येणारे पैसे, बी कॉलम मध्ये जाणारे पैसे. मोस्ट इम्पॉर्टंट बुक ऑफ एव्हरी कंपनी इन द वर्ल्ड. सो या बुकचं नाव काय असेल? सर कॅश बुक. Okay, very good. Purvi, it's called cash book because it records inflow of cash and outflow of cash. याला आपण inflow पण म्हणतो. इन्कम अँड एक्सपेन्सेस पण बोलतात त्याला. Yes. ते पण म्हणतात इन्कम आणि इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश पण म्हणतात. इम्पॉर्टंटली त्या दृष्टीने जर आपण हे समजून घेतलं ते खूप चांगलं असतं, कारण अकाउंट्स मध्ये हेच गोष्टी खूप डिफिकल्ट करून समजवली जाते आणि बरेच पोरांना हे कळतच नाही. कॅशबुक मध्ये एकच काम आहे, पैसे आले ते लेफ्ट हँड साइड, म्हणजे मी आता बोलतोय त्यामुळे मी लेफ्ट हँड दाखवतोय. तुम्ही पण जेव्हा तुमच्या बुकवर लिहिलं असेल तुमच्या लेफ्ट हँड साइडला येणारे पैसे लिहिले, बरोबर आहे ना? येस सर. या, आणि राईट हँड साइडला जाणारे पैसे. सो कॅशबुक असं लिहिलं जातं. सिम्पल लॉ आहे, बाकी काही नाही. रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, फॉर्मिनल अकाउंट हे सगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. ऍज ए ओनर यू आर सपोज टू नो आले किती, गेले किती, आणि याला म्हणतात कॅश बुक. लक्षात राहील सगळ्यांना? हो सर. ओके. सो परत विचारतो, कॅशबुक काय करतो? Keeps the record of incoming And outgoing. And Outgoing. outgoing. Of Okay. cash. Of cash. of cash, sir. Okay. अजून दोघा तिघांनी रिपीट करा बाप प्लीज हेच स्टेटमेंट. आय वॉन्ट टू हिअर फ्रॉम ऍटलीस्ट 5-6 पीपल. पैसे आले किती आणि पैसे गेले किती हे Yes, okay. एका पेज वरती आपल्याला कळून येतात. व्हेरी गुड. अजून 2 झाले. रेकॉर्ड ऑफ अर्निंग अँड स्पेंडिंग. Okay, I didn't use that word earning because earning can be interpreted very differently. Incoming of cash, outgoing of cash. That is best way to understand this book. आलेला पैसा, आलेला पैसा, जाणारा पैसा. येणारा पैसा आणि जाणारा पैसा. ओके, कारण अर्निंग म्हणजे डिफरंट मिनिंग येऊ शकतो त्याला. आपण ते कव्हर करू ऑन 4th or 5th डे. ओके, अजून दोघांकडनं ऐकायचंय. हॅलो सर, आवाज येतो? हा, येतोय. आलेला पैसा आणि गेलेला पैसा शिल्लक किती राहिला तो पण आपल्याला त्याच्यानं समज. ओके ओके. अजून लास्ट. रिसिप्ट अँड रिसीट अँड पेमेंट. पेमेंट. ओके, that also can be said. Receipt of cash and payment of cash. Excellent. So good. Yeah, cash book does this recording. So आता cash book actual terms मध्ये समजून घेऊया. ते मी काहीतरी इथे लिहितोय, सगळ्यांनी ते रीड करा. तोंडानी पण बोलतो, तुमच्या नोटबुक मध्ये पण लिहून घ्या. पहिले छोटासा बॅकग्राऊंड देतो. असा समजा आज व्यवसायाचा पहिला दिवस आहे, फर्स्ट डे ऑफ युअर बिझनेस. यू हॅव स्पेंड ऑल युअर मनी, युअर शॉप इज रेडी, त्याच्यात माल आहे, एव्हरीथिंग इज देअर, पण तुमच्या खिशात एकही पैसा आता राहिलेला नाहीये. आज जेव्हा तुम्ही दुकान उघडताय तेव्हा तुमच्या खिशात एकही पैसा नाहीये, कारण ते सगळं तुम्ही व्यवसायात गुंतवलेलं आहे आणि आज तुम्ही तुमचं दुकान स्टार्ट करताय. सकाळी 8 वाजता दुकान उघडलं. दिवसभरात बरेच काय काय गोष्टी घडल्या. प्रत्येक वेळेला ॲज ए व्हेरी गुड एंटरप्रेन्युअर यू वेंट ऑन रेकॉर्डिंग. कोणाकडनं आले, कसे आले पैसे ते सगळे लिहत गेलात. कुठे कुठे खर्च गेले ते पण लिहत गेलात. सो मी इकडे आता लिहितोय. असा समजा संध्याकाळचे 8 वाजले, घरून फोन आला, खूप झाला आजचा दिवस, चला घरी या. तर तुम्ही असंच दुकान बंद करून जाणार का घरी? नो सर. काय करणार? कॅश बुक क्लोज करणार. कॅश बुक क्लोज करणार. व्हेरी गुड पूर्वी, कॅश बुक क्लोज करणार. सो जेव्हा आपण क्लोज करायला बसलो तर तेव्हा लक्षात आलं की थ्रू आउट द डे
त्या दिवशी 1,000 रुपये 1,000 रुपये त्या दिवशी आले. किती आले? 1,000 रुपये. 1,000 रुपये. आणि त्या दिवशी 800 रुपये गेले. किती गेले? 800. काय घडलं? काय घडलं? यू कॅन पुट इवन इन चॅट. तुम्हाला जे वाटतं ते यू कॅन इवन पुट इन चॅट. सर 200चं प्रॉफिट झालं आणि 800चं एक्सपेन्सेस झाले आपले. ओके, सो 200चं प्रॉफिट झालं आणि 800चं एक्सपेन्स झालं. अजून काही? बहुत बोलिए जो भी. 800 रुपयाचा माल विकली गेला. हा, 800 रुपयाचा माल विकला गेला आणि त्यातून 200 रुपये राहिलेत. ओके, 800 रुपयाचा माल हरकत नाही, बोलू दे, देर इज नथिंग रॉंग. 800 रुपयाचा माल विकला गेला, 200 रुपये राहिले. ओके, अजून कोण काय सांगतोय का? आपण ते प्रॉफिट जे 200 रुपये राहिले ते आजचं प्रॉफिट लॉस वगैरे आपण कन्सिडर करू शकत नाही, कारण प्रॉफिट लॉस हा आपल्याला सगळं P&L केल्यानंतरच कळणार आहे. बट आजचा बॅलन्स म्हणू शकतो आपण, त्या 200 रुपयांना आजचा बॅलन्स म्हणू शकतो आपण. ओके ओके ओके. आता तुम्हाला माहिती आहे P&L, बाकीच्यांना माहिती असेल का हो P&L? प्रॉफिट अँड लॉस. हा, प्रॉफिट अँड लॉस. ओके, तो अजून लांबची गोष्ट आहे, ती आपण नंतर डिस्कस करू. बट व्हेरी गुड सानिका, गुड वन. ओके, वैशाली तुम्हाला काय सांगायचं आहे? 1,000 रुपयाची उलाढाल झाली आज. ओके ओके, आणि काय झालं? आणि त्याच्यामध्ये म्हणजे 800 रुपयाचं हे सामान विकलं गेलं, 200 रुपये हातात राहिले. म्हणजे ओके. विकलं गेलं नाही, ऍक्च्युली विकलं नाही गेलं. हा नाही, 1,000 रुपये 1,000 रुपयाचं सामान. हा, बोला बोला बेटा, हरकत नाही. जे काय, नो, नथिंग इज रॉंग, डोंट वरी, बिंदास बोलायचं. कॉन्फिडन्स तसंच येतो वेन वी टॉक. जे झिरो बॅलन्स होता, 1,000 रुपयाचं झिरो बॅलन्स होता आणि मग 1,000 रुपये. सर मी कन्फ्युज झाले. कोई बात नहीं, कोई बात नहीं. यू मेड एन अटेम्प्ट, दॅट इज इम्पॉर्टंट. वेल डन. अजून कोणाला काय सांगायचं आहे? आपण जे हा, बोला बोला. सर मी बोलू का? हा, बोला ना. हा सर, तर दिवसभरात आपण जी काही विक्री केली मालाची, प्लस आपण काही सेव्हिंग्स वगैरे केले आणि हातात खर्चाला जेवढे पैसे आले 200 रुपये, ते आपलं प्रॉफिट झालं आणि 800 रुपये एक्सपेन्सेस गेले. म्हणजे हा, ठीक सगळ्यांचे आहे. प्रोडक्ट विकून प्लस. लक्षात आलं तेजस, लक्षात आलं. एक लास्ट कोणीतरी अजून सांगा बघूया. थँक्यू तेजस, वेल डन. वेलकम सर. अजून कोणी काय? सुजित शेटे, तुमच्या मते काय घडलं असेल? हॅलो सर. हॅलो हा, बोला बोला, ऐकतोय मी. सर, आपला तेवढा इन्कम होता 1,000 रुपये, हा, आणि आपण तेवढे हे केले, एक्सपेन्स केले पैसे, तर 800 रुपये. हा, बाकीचा आपला 200 रुपये प्रॉफिट आहेत. व्हेरी गुड. ओके ओके सुजीत, चलेगा. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. नॉट बॅड. बोलायचं. सी, अनलेस वी टॉक वी डोंट नो कि हम क्या समझने वाले हैं. इसके लिए आप जितनी ज्यादा बात करोगे आपको बहुत अच्छा लगेगा और आपको नॉलेज मिलता जाएगा कि क्या मैं जो बोला वो सही है कि सही नहीं है. मैं किसी को भी गलत नहीं कहूंगा, बोलना जरूरी है. अंडरस्टैंडिंग में डिफरेंस आ सकता है. सो लेट्स अंडरस्टैंड. आप लोगों ने जितना कुछ बोला बहुत अच्छी बात है, सुन के अच्छा लगा. और किसी ने कहा कंफ्यूज, नॉट बैड, होते हैं बहुत से छोटे बिजनेसमैन, लॉट्स ऑफ छोटे बिजनेसमैन, आज तक उनको यही पता नहीं, और बहुत लोग यही सोच बैठे हैं कि 200 रुपए का प्रॉफिट हुआ, 200 रुपये का प्रॉफिट हुआ. सो त्यामुळे आपण आता कॅशबुकचा पहिला नियम लिहून घेऊया. मी तिन्ही लँग्वेज मध्ये सांगणार आहे. पहिलं मराठीत सांगणार आहे
सगळ्यांनी लिहून घ्यायचं. मी परत 5 लोकांचं लिहिलेलं चेक करणार आहे आणि त्यांच्याकडनं बोलून घेणार आहे. सो पहिला नियम लिहून घ्या. तयार आहात? सर. ओके. कॅशबुक कधीच नफा किंवा तोटा दाखवू शकत नाही. मी एकदम छोटा बिझनेसची गोष्ट करत नाहीये, एक्झॅक्टली बिझनेस टर्म्स मध्ये बोलतोय. कॅशबुक कधीच नफा किंवा तोटा दाखवू शकत नाही. हा पहिला नियम लिहून घ्या सगळ्यांनी. सर इंग्लिश मध्ये सांगता? हो सांगतो ना. इंग्लिश मध्ये बोलायचं तर कॅशबुक कॅन नेव्हर शो प्रॉफिट ऑर लॉस. दॅट इज द रूल. मराठी लिहून घेतलं सगळ्यांनी? येस सर. येस. रिपीट. 4-5 लोकांनी रिपीट करा. मी नाव घेणार नाही. फटाफट रिपीट करा. कॅशबुक नेव्हर शोज प्रॉफिट ऑर लॉस. हा मराठीत ऐकायचं मला. कॅशबुक कधीच कधी नफा किंवा तोटा दाखवू शकत नाही. व्हेरी गुड. 2 आवाज आले. अजून 2. कॅशबुक नॉट शो प्रॉफिट ऑर लॉस. ओके. ते इंग्लिश मध्ये झालं. मराठीमध्ये ऐकायचं आहे. कॅशबुक कधी प्रॉफिट आणि लॉस दाखवत नाही. किंवा लॉस आणि नाही किंवा लॉस दाखवत नाही. व्हेरी गुड. इंग्लिश मध्ये मी ऑलरेडी स्क्रीनवर लिहिलंय. कॅशबुक कॅन नॉट शो प्रॉफिट ऑर लॉस ऍट एनी टाइम. दिसतोय ना स्क्रीनवर? नो सर. दिसतंय सर. दिसतंय. इकडे लिहिलंय बघा. दिसतंय सर. कॅन यू सी? यस सर. यस सर. या. आणि हिंदी मध्ये म्हणायचं असेल कॅशबुक कभी भी नफा या नुकसान नहीं दिखा सकता. ओके. सगळ्यांनी लिहून घेतलं? मग हे तो हे 200 रुपये आहेत तरी काय द्या? कॅश इन हँड. कॅश इन हँड. ओके दिनेश, व्हेरी गुड. कॅश इन हँड. अजून काही शब्द आहे का त्याला? कोणतरी आधीच सुरुवातीलाच म्हणालेले. सर टुडेज अर्निंग. बॅलन्स. कॅनॉट बी टुडेज अर्निंग. परत जर आपण टुडेज अर्निंग म्हटलं की इट इज डीम्ड प्रॉफिट होतो, म्हणून अर्निंग नाही म्हणायचं. ओके सर. एक दुसरं म्हणजे सर हा काय सॉरी बॅलन्स अमाऊंट. येस. हे 200 रुपयाला आपण शिल्लक म्हणतो. कोणतरी सुरुवातीला सांगितलेलं शिल्लक. इट्स बॅलन्स. इट इज नॉट प्रॉफिट. कॅशबुक ऑलवेज शोज बॅलन्स. क्लिअर? येस सर. सगळ्यांना? येस सर. काय दाखवू शकत नाही कॅशबुक? प्रॉफिट और लॉस. वेरी गुड. ओके. सो पहला नियम सबको याद हो जाएगा? यस सर. तो चलते हैं आगे, देखते हैं बिजनेस का कौन सा दिन है ये? फर्स्ट डे. क्लियर? यस सर. ओके. सो 1000 आले, 800 गेले, राहायला किती पाहिजे बॅलन्स? 200. पण जेव्हा मी कॅश बॉक्स ओपन केलं, प्रत्येक याच्यामध्ये कॅश बॉक्स असतो ना, गल्ला असतो ना बिझनेस मध्ये. हो सर. मला 300 रुपये सापडले. ते आता काय झालं? पुस्तक 200 रुपये आणि मी जेव्हा कॅश बॉक्स उघडला, आपल्या बिझनेस मध्ये कॅश बॉक्स असतो, ते त्यात मला 300 रुपये सापडले. पहिलाच दिवस आहे. ते काय झालं? 100 रुपये एक बॉक्स मध्ये पहिले बॅलन्स असतील किंवा स्वतःचे त्याच्यामध्ये गेलेले असतील. मी सांगितलं ना, खिशात एकही पैसा नाहीये. पहिला दिवस आहे. सगळे पैसे पहिलाच दिवस आहे. एक्सपेन्स पेड करायचे राहिला असतील. हा काय काय सुमित? एक्सपेन्स पेड करायचे राहिलेले असतील. ओके. एक्सपेन्स पेड करायचे राहिले असतील. ओके. त्याला दुसऱ्या कुठच्या शब्दात सांगता येतो का? पेबल. ओपनिंग बॅलन्स. अरे बाबा, पहिला दिवस आहे सांगितलं ना दादा. येस राहुल. बडी क्विकली.
फटाफट. जी गोष्ट आपण ज्या गोष्टीचे खर्च केले त्याच्यासाठी ते पैसे उरलेत सर. ओके. अजून कोई लास्ट? इन्व्हेस्टमेंट मधले काय राहिले असेल? इन्व्हेस्टमेंट मधले काय राहिले असेल? ओके, चलेगा, चलो, कोई बात नाही. त्यांनी काहीतरी सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे सिंपल वर्ड आहे, काहीतरी लिहिण्यात चूक झालेली आहे. कोणाकडनं तरी पैसे आले असतील, ते लिहायला विसरलो असेल. कोणाला तरी पैसे दिलेत नाही, पण चुकून लिहिले की दिले. सो देर इज एक एरर इन रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. कळलं का काय बोललो? सिंपल मध्ये हो सर, हो सर. काय? नाही, एक तर म्हणजे पैसे दिले नाही, नसतील, सिंपल वर्ड, परंतु एरर इन entry- रेकॉर्डिंग. सिंपल वर्ड आहे, चूक झालेली आहे. सिंपल वर्ड, काही जास्त 3 शब्दाच्या पेक्षा वर्त नाही. काहीतरी लिहिण्यात चूक झालेली आहे, त्याचा अर्थ हे आहे. म्हणून दुसरा नियम लिहून घ्या, मराठीत सांगतो. सगळे लिहिताय ना? हो सर. ओके. येस सर. दूसरा नियम, कैश बुक बैलेंस and book balance, cash box balance should always tally. Sir, please repeat, sir. Yes, book balance and cash book balance, cash box balance must always tally. Yes, sir. मी लिहिले तिकडे, दिसतंय? दिसतंय काय? येस सर. सांगतो, कॅशबुक बॅलन्स आणि कॅश बॉक्स मध्ये असलेले पैसे नेहमी मॅच व्हायला पाहिजे. जर बुक बॅलन्स दाखवतोय 200 रुपये, ते कॅश बॉक्स मध्ये पण 200 रुपये असायला हवे. जर त्याच्यापेक्षा कमी आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे आपल्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे, हे त्याचं म्हणजे रिझल्ट आहे. ती चूक शोधून काढायला पाहिजे की आपण कुठे चुकलो. कॅशबुकला नीट टॅली केलं पाहिजे आणि मगच घरी गेलं पाहिजे मालकाने, त्याशिवाय घरी जायचं नाही. सर, एक विचारायचं होतं. हा, विचारा ना. सर, टॅलीचं मिनिंग सांगा ना सर. म्हणजे असं टॅलीला मराठीत काय म्हणू ग तेजू? मिळवलं पाहिजे. हा, दोघांना मिळवलं पाहिजे एकत्र. दोघे सेम असले पाहिजे, त्याला टॅली म्हणतो. 200 म्हणजे 200 बुक दाखवतोय, तर कॅश बॉक्स मध्ये पण 200 दिसले पाहिजे. फिजिकल कॅश, फिजिकल कॅश हाताने, ती कॅश टॅली म्हणजे काय विचारतायत ते? मिळाली पाहिजे. दोन्ही एकत्र मिळालं पाहिजे. हीच टॅली. ओके मॅम, थँक्यू मॅम. ओके. जर मालकाचा या कॅश बुकवर कंट्रोल नसेल, कोणतरी तिसरा व्यक्ती कॅश बुक आणि कॅश बॉक्स हँडल करतोय, तो काय करू शकेल सांगा अशा परिस्थितीत? मला 100 रुपये खिशात घालेल. हा, बोला वैशाली. 100 रुपये तर स्वतःकडे ठेवेल. हा, ऍब्सोल्युटली. कारण 100 रुपये खिशात ठेवले की कॅश बॉक्स मध्ये पण 200 झाले, बुक बॅलन्स पण 200 झाले. असे भरपूर चोऱ्या बिझनेसमध्ये होतात, जर मालकाचा पैशावर कंट्रोल नसेल तर. सो खूप छान वैशाली, क्लॅप फॉर यू, व्हेरी गुड, वेल डन. फ्रॉड जे म्हणतो ना, असेच फ्रॉड होतात. म्हणून मालकाचा नेहमी पैशावर कंप्लीट लक्ष असायला हवं. बरेच कंपन्यांमध्ये जे जास्तीत जास्त नोकऱ्या गेलेत ते कॅशियरचे गेलेत, कारण त्यांनी अशी गडबड केलेली असते. माझ्या लाईफ मधला एक्सपिरियन्स कधीतरी मी शेअर करीन, कसं माझं लाईफ चेंज झालं अशा एका फ्रॉडमुळे. मी केलं नाही, कोणीतरी केलेलं, ते मी पकडलं आणि त्याच्यामुळे कसं हे झालं ते मी सांगतो.
कधीतरी पुढे शेअर करीन. ओके. टॅली म्हणजे जुळणे. जुळणे. येस. ओके. पुढे जाऊ. येस सर. ओके. 1000 रुपये आले. ओके. पहिलाच दिवस आहे अजून. 1000 रुपये आले आणि 1100 रुपये गेले. पहिलाच दिवस आहे. आता काय घडलं? ₹100 लॉस झाला. काय म्हणालात बेटा पूर्वी तुम्ही? ₹100 लॉस झालं. तुम्ही पहिला रूल विसरलात म्हणजे ताबडतोब. हा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस दाखवू शकत नाही असं बोलायचं तुम्हाला. हा. हे घडलं काय पण आता? सर कॅल्क्युलेशन मध्ये हे होत आहे सर, म्हणजे चुकतंय काहीतरी सर. ओके. बरोबर आहे. व्हेरी गुड तेजस. म्हणजे परत काहीतरी चूक आहे. पहिलाच दिवस आहे म्हटलं, खिशात काही पैसे नव्हते. पण ही कंडिशन कोण एक्सप्लेन करू शकेल का मला? सर नीट रेकॉर्ड न ठेवल्यामुळे सर. ओके. म्हणजे जे विकतोय घेतोय त्याचा नीट आपण रेकॉर्ड नाही ठेवला सर. लक्षात आलं की आपला मिस्टेक आहे काहीतरी. हो सर. एल्स कम्स टू युअर माइंड बिंग फर्स्ट डे. मला चहा खूप आवडतो. भरपूर चहा पितो मी. सर मला पण. सांगा काय याच्यातनं कळतोय का? या 1000 रुपये आले, 1100 गेले. पटकन कळतं काहीतरी चूक आहे. पण कशी कळते? कसं कळतं ते चूक आहे? सर कारण की पहिल्यांदा आपण 1000 रुपयाच फक्त हे केलं सर. ओके. ओके तेजस, तुम्ही आता बोलणार नाही. बाकींकडनं थोडंसं ऐकायचं आहे. थँक्यू तेजस. वंडरफुल फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. ओके वेलकम सर. या बाकी कोणाकडनं तरी ऐकायचं आहे. दिगंबर बागुल, काय व्हॅल्यू ऍड करू शकाल का यात? कोण नाही? ट्राई नहीं करोगे तो कैसे चलेगा? ब्रेन को टॉनिक दो, कोशिश करो. बोलने में कोई गलती नहीं है. सर कॅश बॉक्स मधले 100 रुपये असतील ते. नाही, काही नव्हते. आज पहिला दिवस सांगतोय. पहिला दिवस जेव्हा दुकान उघडला, कॅश बॉक्स मध्ये काही पैसे नाही, स्वतःच्या खिशात काही पैसे नाही. गुड ट्राय शुभम. एनिवे देवयानी उधारी असेल सर. काय बोललात? सॉरी. उधारी. ओके. कोणीतरी प्रश्न व्यवस्थित उत्तर दिलं. काहीतरी चूक झाली आहे. ती चूक कळते कशी ते माझा प्रश्न आहे. देवयानी तुम्हाला काय लक्षात येतोय का? ट्राय करा शुभम. नो प्रॉब्लेम. वेल डन. आपण टॅली करतोय त्यामुळे आपल्याला हे लक्षात येते की आलेले पैसे इतके म्हणजे आपल्याकडे इतके होते आणि गेलेले आपले जास्त दिसत आहेत. तर टॅली करतोय म्हणून लक्षात येते हे चूक. हो मान्य आहे. पण कॅशबुक लिहितोय आपण. हा. कॅशबुक मध्ये आपण एंट्री करतोय त्यामुळे ही चूक आपल्या लक्षात येते. जर लिहिलंच नाही तर आपल्या लक्षात नाही येणार. लक्षात नाही येणार. ओके चालेल. चला मी सांगतो कारण 6 वाजले. जेव्हा आपल्याकडे 1000च रुपये आहेत, आपण 1100 खर्च करू शकतो का? नाही. नाही. पटकन लक्षात येते काहीतरी आपलं चुकलेलं आहे. त्यामुळे आणि जर मी इकडे बॅलन्स किती आहे लिहिलं तर कसं लिहिणार मी? असं लिहिणार -100. 1000 minus rupees 1100 is equal to rupees -100. बरोबर आहे. कुठचा नियम होतो सांगा मला, बघूया याच्यावरती. लॉस मध्ये आपण आजच्या दिवशी 100 रुपये लॉस मध्ये. शी 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 शी. कोण सानिका काय बोलताय तुम्ही बेटा? हा आपण सुरुवातीलाच सांगितलं आपण दाखवू शकत. हेच होतो काय. नो प्रॉब्लेम.
अनफॉर्च्युनेटली बरेच कॅश लोकांना फ्लो नेवर बी निगेटिव्ह. हा काय कॅश फ्लो नेवर बी निगेटिव्ह. ओके ते कॅश फ्लो ओके ते थोडंसं त्यात रेक्टिफिकेशन आहे, पण तुम्ही थोडं तरी रुळावर आहेत. पण अजून काहीतरी ऐकायची इच्छा आहे. कुठचा रूल परफेक्ट अप्लाय होतो याच्यात? आतापर्यंत आपण 2 रूल बघितलेत. फर्स्ट रूल की सेकंड रूल? आणि जर सेकंड रूल तर का, फर्स्ट रूल तर का? परत विचारतो काही लोकांना, व्हॉट इज द फर्स्ट रूल? सगळ्यांनी अनम्यूट करून आवाज करा, हरकत नाही. कॅशबुक नेवर शोज प्रॉफिट ऑर लॉस. ओके, सगळ्यांचा आवाज पाहिजे मला. 4-5 आवाज एकदम ओरडल्यासारखा यायला पाहिजे. फर्स्ट रूल, कॅशबुक कधीच नफा आणि तोटा दाखवू शकत नाही. व्हेरी गुड. व्हॉट इज द सेकंड रूल? कॅशबुक अँड कॅश कॅश बॉक्स बॅलन्स मस्ट ऑलवेज टॅली. ओके, मस्ट ऑलवेज टॅली. ते टॅली होतोय का कॅश बॉक्स बॅलन्स? नाही होत आहे टॅली. मायनसची नोट असते का आपल्याकडे? नो सर. नाही. हा, त्यामुळे काहीतरी चुकलेलं आहे. सो इट्स एन एरर, वी नीड टू अगेन रेक्टिफाय. सो थर्ड रूल लिहून घ्या सगळ्यांनी. कॅश बुक कॅन नेव्हर शो नेगेटिव्ह बॅलन्स. मी तिथे लिहिलेलं आहे, दिसतोय ना सगळ्यांना? येस सर. लिहून घ्या. खा ना ग, थंड झालं ते. बंद कर ना एसी, थंडी वाजते तर. ग्रेट. कॅश बुक एक सिंपल गोष्ट आहे. अनफॉर्च्युनेटली कॉलेजेसमध्ये अकाउंट शिकवताना त्याला खूप डिफिकल्ट करून शिकवलं जातं. म्हणून बीकॉम झाल्यावर पण बरेच लोक कॅशबुक लिहिताना मिस्टेक करतात. अदरवाईज कॅशबुक एकदम सिंपल आहे. लेफ्ट हँड साइडला येणारे पैसे, राईट हँड साइडला जाणारे पैसे, आणि हे 3 नियम लक्षात ठेवले की लाईफ मध्ये कधीही मिस्टेक होऊ शकत नाही. कॅशबुक मध्ये थँक्यू सर. 3च नियम आहे. पहिला नियम, कॅशबुक कॅन नेव्हर शो प्रॉफिट और लॉस. सेकंड नियम, बुक बैलेंस एंड कैश बॉक्स बैलेंस शुड ऑलवेज मैच. आणि थर्ड, कैश बुक कैन नेवर शो नेगेटिव बैलेंस. सब लोगों ने लिख के लिया? यस सर. मेरी सबसे रिक्वेस्ट है, नहीं लिखा है कहीं से पेन उठा के लाओ, लिख लो. मैं बता रहा हूं, चौथे 5वें दिन आप लोग समझ जाएंगे कि आज हमने क्या किया था. नई जिंदगी बदली तो मुझे कहना. 5वें दिन आप सबके चेहरे, आज आप अपना सेल्फी का फोटो निकाल के रखिए और 5वें दिन वापस अपना सेल्फी का फोटो निकालिए. आपको फर्क दिखाई देगा अपने आप में. ये गारंटी देता हूं इन 5 दिनों की. पर जो मैं कह रहा हूं वो लिखते जाइए और देखिए ये पेपर आप प्रिजर्व करेंगे फॉर लॉन्ग टाइम, क्योंकि ये जिंदगी बदल सकती है आपकी. So I will not take any questions. I will take questions on this tomorrow, since I have already crossed 4 minutes extra at 6. So आज के लिए इतना बस है, overdose नहीं. Back to Sajid sir. Thank you so much sir. Yes. आता कोणाला काही शंका आहेत का, की शंका संपल्या तुमच्या? आज फार विचार केला आपण गणिताचा. सोप्या गोष्टी होत्या पण महत्वाच्या होत्या. कोणाला काही लास्ट क्वेश्चन आहे किंवा काही शेअर करायचं असं काही? ओके, नाहीये, हरकत नाही. कोई बात नहीं. काही क्वेश्चन्स असतील, वी विल आन्सर दैट टुमारो. यू कैन पोज इवन टुमारो.